की कुठे नेऊन ठेवलाय भाजपा माझा. तुम्ही महाराष्ट्रात नेऊन ठेवलेलंच आहे, खड्ड्यात घातलेलंच आहे, पण स्वतःचा भाजपा आपण कुठे नेऊन ठेवलेला आहात. कारगिल युद्धातील शहीदांच्या जमिनीवर, भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेनं जो काही 32 माळाचा घोटाळा उभा राहिला, त्या घोटाळ्यावर हल्ला करणारे हेच भाजपचे सगळे लोक, नरेंद्र मोदींपासून सगळे. या नरेंद्र मोदींना अशा प्रकारे भविष्यामध्ये या देशामध्ये तोंड लपून फिरावं लागेल. त्यांनी ज्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला त्या सगळ्यांना मोदींनी पवित्र करून घेतलेलं आहे भाजपमध्ये आणून. हे या राज्याचं आणि देशाचं दुर्दैव आहे. काय नक्की अशोकराव सोबतच मराठवाड्यात महाराष्ट्राच्या वेगळ्या भागात काँग्रेसचे 12-13 बघा, हे इतिहास जो असतो हा लढवयांचा, लढणाऱ्यांचा लिहिला जातो, पळपुट्यांचा नाही. शिवसेनेतून 40 लोक पळून गेले, शरद पवार यांच्या पक्षातून 40 लोक पळून गेले. आता काँग्रेसमधून भ्रष्टाचाराचे आरोप असलेले काही लोक पळून नेले जात आहेत. भारतीय जनता पक्ष राहिलाय कुठे मूळचा? पूर्णपणे काँग्रेस झालेली आहे. आणि काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे, भविष्यामध्ये काँग्रेसमधून आलेली व्यक्ती जर भाजपचे अध्यक्ष झाली तर आश्चर्य वाटायला नको. युपीएच्या काळामध्ये 15 जे काही मोठे घोटाळे झाले त्याच्यामध्ये आदर्श आहे म्हणून हा प्रवेश झालाय का? नाही, युपीएच्या काळात जे मोठे घोटाळे झाले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा घोटाळा मोदींच्या दृष्टीनं, प्रधानमंत्री मोदी आणि भाजपच्या दृष्टीनं हा शहीदांचा भूखंड लाटून त्याच्यावरती उभी केलेली 32 माळ्याची इमारत. या सगळ्या लोकांनी हा सगळ्यात मोठा घोटाळा, आणि त्या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करतायत. जनता थुंकते आहे तुमच्यावरच, जनता थुंकते आहे. आणि शहीदांच्या विधवा ज्यांच्यासाठी तुम्ही तेव्हा ढोंगाचा आक्रोशाचं ढोंग केलं होतं, त्या शहीदांच्या विधवा सुद्धा तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांना घोटाळे लपवण्यासोबतच बक्षिसी पण मिळणार आहे, कुणाला राज्यसभा, कुणाला मंत्रीपद. पण हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा येणार आहे तिथे, अमित शहा त्यांना विचारायला पाहिजे. आम्ही विचारेल, नक्की विचारा.